गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आज आहे फ्रेंडशिप डे आणि ह्या दोघांचं बघा काय सुरू आहे. एकमेकांना फ्रेंडशिप बेल्ट घालून देतात आणि मस्तीसुद्धा करतात. आज आमच्याकडे मी पूर्ण साफसफाई काढली होती, कारण की आज संडे आहे. संडेलाच आपल्याला वेळ मिळतो आणि माझ्याकडे पेंटिंगचं कामसुद्धा चालू आहे. तर हे बघा, हे आमचे आहे मामा आणि व्हिडिओ चालू आहे. तर ते बोलतात, हे तू काय करत आहे? कारण की त्यांना माहीत नाही आहे की मी व्हिडिओ बनवते म्हणून. हे आमचे मामाचे म्हणजे माझ्या सासूबाईंचे भाऊचे आहे. तर ते पेंटिंगचे काम करतात म्हणून त्यांनाच आम्ही हे काम देत असतो नेहमी आमच्याकडलं. तर मी त्यांना म्हणत होती की हे व्हिडिओ बनवत आहे ना, याच्यामध्ये तुम्ही सुद्धा येत आहे आणि यूट्यूबवर तुम्ही सुद्धा आता येणार आहे. म्हणून ते मोबाईल काढून बघत होते की बघते यूट्यूब म्हणजे तुझे चॅनल म्हणून. तर बघते तर मगाशी मामीचा फोन आला होता अर्धा एक तासाच्या आधी. तर तो फोन कट झालेलाच नव्हता, तिकडनी ना इकडनी. तर तो फोन कंटिन्यू चालूच होता. म्हणून त्यांनी मोबाईल बघितला काढायसाठी, तर मोबाईल चालू आहे म्हणून ते बाहेर गेले की कसं कट करू म्हणून. त्यांना एवढं काही कळत नाही मोबाईलचं. मग माझ्या इकडे ते त्यांचं काम करत होते आणि मग माझ्या इकडे आवरसावर चालू होतं. आपण घरातली साफसफाई काढली तर बघा किती पसारा निघतो ना. असं वाटते आपल्याला का आपलं घर स्वच्छच आहे, पण ज्यावेळेस आपण क्लिनिंग काढतो तेव्हाच माहीत पडते की किती म्हणजे बिनकामाच्या गोष्टी असतात घरात भरलेल्या, ज्या आपण साफसफाई काढली तर सर्व फेकून देतो. म्हणजे घर पण मोकळं होऊन जाते. मला तर असं काही घरामध्ये भरून ठेवलेलं बिलकुल आवडत नाही. जे कामाचे असेल मी तेच ठेवते, बिनकामाच्या तर मी ठेवतच नाही कधी. कारण घरात पसारा करून ठेवण्यात काय मतलब आहे. हे बघा, अशी रूम वगैरे मी छान क्लीन करून घेतली आणि हे आमच्या रोजच्या झोपायच्या गाद्या, मुलांना वगैरे छान जेवण वगैरे करून ते मस्त खेळायला गेले. त्यांना पण एकच दिवस मिळतो सुट्टीचा. तर म्हटलं जा खेळा तुम्ही, कारण मी पण माझ्या कामात असल्यामुळे मी त्यांची लुडबुड असते मधामधात. इकडे हात लावू द्या, तिकडे हात लावू. आता नवीन नवीन पेंट पण लावलं. तर मुलं चारदा हात लावून त्यांच्या हाताला पेंट लागते, तर चारदा हात धुवायला येतात. मग म्हणून म्हटलं चला पार्किंगमध्येच खेळा तुम्ही खाली, म्हणून ते खेळायला गेले. इकडे मामाचं पेंट मारणं चालू होतं आणि माझं आवरसावर व हे सरकव ते सरकव चालू होतं. घरातलं क्लिनिंग काढलं की बायांचा पूर्ण दिवस असाच जातो आणि माझ्या संडेज खरंच आज पूर्ण असाच गेला. मी खूप विचार केला होता की मस्त आराम करणार, दुपारला झोपणार, पण ते कधीच असं होत नाही. आणि एवढं कामं करून आणि पेंटिंग करून आम्ही थकून गेलो, त्यामुळे आम्हाला भूक लागली. तर माझ्या घराजवळनं अशी छान शेगाव कचोरी मिळते आणि हे माझ्या सासूबाईंनी छान मस्त असे आलू भजे बनवले होते. ते मस्त आम्ही मस्त एन्जॉय केलं. बाहेर सोफे काढले ना, बाहेर बसूनच खाल्लो आम्ही. मग सर्व क्लीन झालं घर. मग रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी सुरू होती माझी. इकडे स्वरांशला अन्वयला भूक लागली होती, तर त्या स्वरांशने असे छान आतमध्ये शेजवान चटणी, सॉस वगैरे सर्व चीज वगैरे लावून अशी रोल करून पोळी बटरने छान भाजून घेतली क्रिप्सी. मग दोन्ही मुलांनी छान मस्त असं खात होते दोघे पण. पण लास्टला अन्वयला आणखीन एक पोळी पाहिजे होती, तर ती पोळी बनवत बनवत त्याला एवढा वेळ झाला की आमचा अन्वय असा झोपूनच गेला आणि खरंच तो झोपला होता. असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.